मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही स्लरी आपण जे आहेत बनवत असतो डायम शेतीला देण्यासाठी, तर त्या फिल्टर करण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो. खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप वेळही त्याला द्यावा लागतो. आणि हेच स्लऱ्या आपल्याला सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये सोडण्यासाठी आपल्याला काय डोकं चालवता येईल किंवा काय जुगाड करता येईल, त्यासाठी जे आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे एक जुगाडू पद्धतचं जे आहे हे एक फिल्टर बनवलेला आहे. तो एक PVC पाईपाचा बनलेला आहे. तो कसा कसा बनलेला आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आता पुढे पाहायला भेटणारच आहे. त्यासोबत मित्रांनो, व्हिडिओ जे आहे तुम्हाला स्किप न करता हा रेग्युलर बघायचा आहे. कारण यामध्ये बनवत असताना आपण तो कसा कसा बनवलेला आहे, त्यासोबतच हा सक्सेस किती प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आलेल्या आहेत, हे टोटल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते सांगितलेलं आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे हा खूप मोठा होणार आहे. कारण यामध्ये स्लरीचा फिल्टर बनण्याची पूर्णपणे प्रोसेस आपण जी आहे ही दाखवलेली आहे. तयार करण्यापासून तर अगदी ट्रायल घेतलेली आहे आपण त्याची सोडण्यासाठी. अगदी मी त्याचे 6 जे आहेत हे बॅरल 200 लिटरचे मी फिल्टरच्या माध्यमातून सोडलेले आहेत. तर हे सोडत असताना हे फिल्टर बनवलं, कशा पद्धतीनं बनवलं, ते बनवल्याच्या नंतर सोडत असताना मला त्याच्यामध्ये काय काय उणिवा भासल्या आहेत किंवा काय काय अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय बदल केला पाहिजे, ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर एकच विनंती राहील का व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. मान्य आहे, व्हिडिओ मोठा आहे, 25-26 मिनिटापर्यंत हा जाऊ शकतो. तरी आपल्याला माहिती जी आहे ही व्यवस्थितपणे बघायची आहे आणि माहिती जर आवडली तर इतरांना ह्या व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि नवीन जर चॅनलला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जुगाड जर आवडलं तर एक लाईक करायचं आहे. आणि तुम्ही सध्या तुमच्या भागामध्ये स्लरी फिल्टर करण्यासाठी काय वापरता तेही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर तुमच्याकडे यापेक्षा अजून काही चांगली आयडिया आहे का फिल्टर करण्यासाठी, तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यावरही आपण व्हिडिओ बनवू शकतो. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून जे आहे आपण ते सविस्तर माहिती घेऊ आणि त्यानुसार आपण पुन्हा एक व्हिडिओ तयार करू आणि तोही आपण व्हिडिओ टाकू शकतो. कारण जेवढं सोपं आपल्याला करता येईल तेवढं सोपं आपण करण्याचा प्रयत्न जे आहे आपला करत आहोत. तर व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ आणि तुम्ही आता जो काय हा व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू करू शकता. भेटूया आता व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. तर आपण जी काही स्लरी भिजायला घातलेली आहे किंवा ज्या काही स्लऱ्या आपण जीवामृतची वगैरे जे काही स्लरी बनवतो, तर ते आपल्याला ड्रिपने देण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामध्ये जे काही आपला वेळही बऱ्यापैकी खर्च होतो आणि त्याला कष्टही खूप लागतो. आणि अशामुळं काय होतं, बरेच शेतकरी जे आहे स्लरी बनवण्यासाठी निव्वळ एका गोष्टीमुळं खूप कंटाळा करतात. ताकी आपल्याला त्याची आपल्या डायम पिकासाठी शेतीसाठी खूप गरज आहे. त्याच्याशिवाय आपण क्वालिटी वगैरे काढू शकत नाही. फळांची साईज करू शकत नाही. कलर चमक एवढा खास येऊ शकत नाही. त्यांचा वापर झाल्याने जबरदस्त आपल्याला जे आहे रिझल्ट चांगले भेटतात. पण ते बनवलं तर काय वाटत नाही. भिजवायला आणून सोडण्यासाठी काहीच वाटत नाही. किरकोळ आहे. झटपट जे आहे ते होऊन जातंय. आणून टाकून देणार बस. पण ज्यावेळेस त्याला सोडण्याची वेळ येते त्यावेळेस खूप हात त्रास होतो. वेळही भरपूर जातो. हाताला तिथं वास लागतो. वासामुळेही बरेच शेतकरी जे आहेत हे कंटाळा करतात. तर यालाच एक पर्याय म्हणून जे आहे हे आपण एक जुगाड जे आहे बनवत आहे. ह्या जुगाडामुळे आपल्याला जे आहे स्लरी फिल्टर करण्यासाठी जे आहे खूप सोपं जाणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये जे आहे स्लरी आपल्याला फिल्टर करता येणार आहे. हे जे जुगाड आहे हे वैयक्तिक आपण काही शोध नाही लावलेला. मी अशाच एक शेतकऱ्यांकडे हे बघितलं होतं. त्यांनी हे बनवलं होतं. त्यांचं बऱ्यापैकी सक्सेस होतं. पण त्यांनी त्यावेळेस 4 इंची जो आहे हा पाईप वापरला होता. तर तो मला एवढा खास त्यावेळेस वाटला नव्हता. पण मी त्याच्यानंतर विचार करून म्हटलं आपण याच्यामध्ये काहीतरी बदल करू शकतो का. तर मी ठरवलं का आपण याला एकदा जे आहे याच्यापेक्षाही थोडासा मोठा पाईप घेऊन बघू. तर आपण तर मोठा पाईप घेतलेला आहे. साधारणतः मी हा जो काही आहे हा PVC पाईप आहे 5 इंची आणि आता याला माझं जे आहे होल पाडणं जे आहे हे काम चालू आहे. तर 5 इंची पाईप घेतल्याच्या नंतर जे काय आपल्याला अशा पद्धतीने जे आहेत आपल्या पाईपाला जे आहेत हे होल पाडून घ्यायचे आहेत. तर हे होल कशाने पाडायचे आहेत, तर मित्रांनो जे काय आपल्याकडे जे
ठिबकसाठी जे ड्रिल मशीन असतं ठिबक फिटिंगवाल्याकडे, त्यांच्या ज्या ड्रिल मशीन जे आहेत ते आपल्याला होल पाडायचे आहेत. मित्रांनो, जो आपला निळा ड्रम असतो, जो आपण स्लऱ्यांसाठी वापरत असतो, त्याची उंची साधारणतः एक 3.25 फुटापर्यंत, 3.25 ते 3.5 फुटापर्यंत असते. तर आपल्याला तुमच्याकडे जर ड्रम असतील निळे, तर तुम्हाला त्या मापाचा जो आहे पाईप घ्यायचा. आता माझ्याकडे निळे ड्रम आहेत, तर त्यांची उंची साधारणतः 3.25 ते 3.5 फुट असल्यामुळे मी जे आहे त्याच जे आहे लांबीचा जो आहे पाईप घेत आहे, जेणेकरून ड्रममध्ये आपण सोडल्याच्या नंतर एक साधारण 4 बोटाचा तरी पेस हा ड्रमच्या बाहेर शिल्लक राहायला पाहिजे. नाहीतर आपण जर ड्रममध्ये सोडलं तर ते डायरेक्ट पाईपाच्या मध्ये जे आहे हे जे काही रॉ मटेरियल आहे हे पडणार आहे, आणि ते पुन्हा जे काही आपलं जे इंजिनचे पाईप वगैरे जे आहे हा पुन्हा चॉकअप होणार आहे, किंवा ड्रिपमध्ये जे आहे ते खेचले जाणार आहे. म्हणून त्याला ड्रमच्या बाहेर साधारणतः एक 4-6 बोट आपला पाईप आला पाहिजे. एवढ्या मापाचा आपल्याला जे आहे हा पाईप लांबीचा आपल्याला घ्यायचा आहे. मग तुमच्याकडे जर मोठी टाकी असेल, आता काही शेतकऱ्यांकडे टाकी असू शकतात सिंटॅक्सच्या किंवा प्लास्टोच्या, तर तुमच्या ड्रमची जेवढी उंची आहे त्या उंचीपेक्षा साधारणतः एक 4 ते 6 बोट आपल्याला जे आहे हा एक्स्ट्रा पाईप घ्यायचा आहे, ज्यामुळे जे काही ड्रममध्ये सोडायच्या नंतर आपलं त्यामध्ये काही मटेरियल रॉ मटेरियल जाऊन जे काय आहे ते गुंतणार नाही. तर अशा पद्धतीने जे काय आपल्याला पूर्ण पाईपाला जे आहेत जेवढे दाट होल मारता येतील तेवढे दाट होल जे आहे आपल्याला मारायचे आहेत. आता साधारणतः अर्धा एरिया मारत झालेला आहे, आणि आता आपला अजून अर्धा एरिया राहिलेला आहे. आता मी एकदा हे पूर्णपणे कंप्लीट करून घेतो होल मारून, आणि हे होल मारून झाल्याच्या नंतर याच्यानंतर याला पुढची प्रोसेस काय करायची आहे ती प्रोसेस पण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर होल मारून झाल्याच्यानंतर नंतर याला पुढे अजून कसं बनवायचं आहे, जेणेकरून आपल्या जे काही स्लरी आहे ही स्लरी पूर्णपणे फिल्टर होऊन पूर्ण क्लीन पाणी आपल्याला ह्या पाईपाच्या जे आहे हे मध्ये सापडणार आहे, आणि ते पाणी आपल्याला सहजरित्या आपल्या ड्रिपनी जे आहे आपल्याला सोडता येईल. कुठलाही वेळ आणि अजिबात कष्ट न करता आपल्याला हे जे जुगाड आहे हे सक्सेस आहे जे हे करता येईल. तर आपण हे प्रयत्नच करत आहोत मित्रांनो. हे जर सक्सेस झालं तर खूपच छान आहे. मग तर आपला जो काही पुढील जो काही त्रास आहे स्लऱ्या फिल्टर करण्याचा, तो त्रास आपला बऱ्यापैकी कमी होणार आहे. आपल्याला खूप सोपं होणार आहे स्लऱ्या सोडण्यासाठी. तर मित्रांनो, आता हे काही जुगाडू पद्धत आहे. तसे मार्केटमध्ये सध्याही खूप भारी भारी फिल्टर आहेत, पण त्यांची कॉस्ट जी आहे हे खूप जास्त आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना तेवढं कॉस्टचं जे फिल्टर आहे खरेदी करणं जे आहे हे पॉसिबल होत नाही. खूप जास्त त्याला पैसा लागतो, खूप जास्त त्याला जागाही लागते, आणि त्यांना क्लिनिंग करणे वगैरे त्यामध्ये वेळ जातो. त्यांनाही क्लिनिंग वगैरे करावं लागतं. तर काही अशा आहेत की त्यांना क्लिनिंग वगैरे नाही करावं लागत, पण खर्च जो आहे हा खूप मोठा होतो. आणि जे काही नवीन शेतकरी असतात, जे काही आता नवीन टाइम्स शेतीमध्ये उतरलेले आहेत, तो शेतकरी डायरेक्ट सुरुवातीपासूनच जे आहेत मोठे खर्च नाही करू शकत. पूर्ण शाश्वती यूज तर ते मोठ्या खर्चात पडत नाहीत. पण असे जुगाडू पद्धत जर बनवली आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला, तर त्यांनाही स्वस्तामध्ये जे आहे त्यांच्या डायम शेतीला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत स्लरी जे आहेत हे तयार करून सोडता येतील, आणि त्यांचा त्यामध्ये पैसाही वाचेल, वेळही वाचेल, आणि बऱ्यापैकी त्यांच्या डायम शेतीला फायदाही होईल. आता यानंतर पुढची काय प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस मी होल पाडून झाल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण हे जे पाईपाला आहे पूर्णपणे अगोदर जे आहेत होल पाडून घेतले होते. आता होल पाडून झाल्याच्या नंतर आपण याला जे अशा पद्धतीने आहे हे कापड बांधलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे काही कापड आहे, आता माझ्याकडे जे आपण डाळिंबावरती जे काही नेट टाकत असतो नायलॉन, तो नायलॉनचं जे कापड आहे तीच मी याला बांधलेलं आहे डबल करून. तर तुमच्याकडे जे आहे तुम्ही याला, तुमच्याकडे जर नायलॉनचं कापड जर नसेल तर तुम्ही याला जे काही धोतर असतं, धोतराचं कापडही बांधू शकता, किंवा जी काही साडी असते जुनी साडी ही बांधू शकता. त्यालाही काही अडचण याला येणार नाही. तर आता अशा पद्धतीने जे काही आपण याला बनवलेलं आहे, कापड वगैरे याला बांधून घेतलेलं आहे, आणि हे जे काही जे काही बाइंडिंग तार असते त्या तारने जे आहे याला हे जागे आपण असे पीळ मारून घेतलेले आहेत, फिट करून घेतलेले आहेत, जेणेकरून हे हलू नये म्हणून. आता मित्रांनो, याला आपण ड्रमच्या मध्ये टाकून बघूया.
याचा रिझल्ट आपल्याला कसा येतो, सक्सेस होतं आहे की फेल जातं आहे, किंवा याच्यामध्ये आपल्याला अजून काय सुधारणा करावी लागतील जेणेकरून हे सक्सेस होईल. तर आता एकदा मी याला ड्रममध्ये टाकून घेतो आणि मग नंतर आपण बघूया याच्यामध्ये नेमकं काय घडतं आहे ते. तर मित्रांनो, हे काही आपण जुगाड बनवलेला आहे 5 इंची पाईपाचे. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे थोडंसं जास्त झाला. आता आपली ट्रायलच चालू असल्यामुळे मी याला काही कापलं नव्हतं. त्याला आपण ड्रममध्ये पूर्णपणे जे काय आहे तळात बसवलेला आहे पूर्णपणे. आता हा खूपच एक्स्ट्रा होत आहे. तर साधारणतः आता मी याला ह्या एरियातून इथून जे आहे याला मी याला कट मारून घेईल, जेणेकरून आपल्याला हे उचलण्यासाठी किंवा एकासाठी सोपं जाईल. आणि हा जो काही विनाकारण एक्स्ट्रा पोर्शन आहे हा पोर्शन आपल्याला बाजूला निघून जाईल. आणि आता ड्रममध्ये आपण याला टाकलेला आहे. तर आता मेन मुद्दा काय आहे, आता आपलं याच्यामध्ये जे काही पाणी जे येणार आहे फिल्टर होऊन ते कशा पद्धतीनं आलं आहे ते पण आपण बघूया. तर बघू शकता याच्यामध्ये जे आहे हे आपली स्लरीचं जे काही मटेरियल आहे हे आलेलं आहे. आता हे किती प्रमाणात फिल्टर होऊन आलेलं आहे ते पण आपण बघूया, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी समजेल की याच्यामध्ये कचरा वगैरे किती येतो. आता हे पूर्णपणे सरकीचं मिश्रण आहे मित्रांनो. याचे व्हिडिओ तुम्ही पूर्वी बघितलेला आहे. आता याच्यामधून निघणारं पाणी हे कसं निघत आहे आपण एकदा ते चेक करूया. तर मित्रांनो, आता हे काही डबडा आहे यातून मी भरून काढलेला आहे. आता हे तुम्हाला मी दाखवतो ओतून याच्यामध्ये काही कचरा वगैरे आलेला आहे का. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जो काही आहे कचरा जो वगैरे आहे तो आलेला नाही. एकदम जे आहे हे क्लीन पाणी आलेलं आहे. आता यात मी टाकून देतो. बघू शकता याच्यामध्ये कुठलाही कचरा आलेला नाही. पूर्णपणे अगदी शुद्ध पाणी आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजेच की जे काही आपलं हे जुगाड होतं हे जुगाड सक्सेस मित्रांनो झालेलं आहे. अजून एक डबडं भरून घेतो मी. अजून आपण बघूया. तर बघू शकता मित्रांनो, एकदम स्वच्छ पाणी जे आहे हे आलेलं आहे. कापडाचे लेअर मित्रांनो देत राहायचे आहे. अगोदर डबल करून बघायचं आहे कचरा येतो काय. जर कचरा येत असेल तर पुन्हा एक लेअर द्यायची आहे. आणि कचरा येत नसेल तर तुम्ही तिथेही थांबून तुमचं जुगाड हे सक्सेस करून घेऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता आपलं जुगाड हे 100% सक्सेसफुल जे आहे हे झालेलं आहे. आपले जे काही स्लरीचं पाणी आहे हे याला आता काही चोळत बसण्याची किंवा पिळत बसण्याची गरज नाही. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत आपण जे काही आहे हे स्लऱ्यांचं जे काही मिश्रण आहे फिल्टर करून आता आपण सोडू शकतो. बघू शकता अगदी सुंदर असं पाणी जे आहे फिल्टर होऊन आलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ड्रममध्ये हे किती मटेरियल आहे. ह्या मटेरियलचा काहीही परिणाम ह्या पाण्याला झालेला नाही. बघू शकता एकदम सुंदर असं फिल्टर होऊन आपल्याला ही स्लरी मिळालेली आहे. मित्रांनो अगदी स्वस्तात आपण एक सक्सेसफुल जे आहे फिल्टर बनवलेला आहे. हा फिल्टर एकदम स्वस्तात आपल्याला तयार झालेला आहे. अगदी 300-350 रुपयाचा पाईप आपल्याला घ्यावा लागलेला आहे फक्त. आणि त्या पाईपापासून आपण एक सुंदर असं फिल्टर स्लरी फिल्टर जे आहे आपण हे बनवलेलं आहे. आणि हे जे फिल्टर आहे ह्या फिल्टरने आपण कुठल्याही प्रकारची स्लरी अगदी सहज आणि आता सोप्या पद्धतीने फिल्टर करून ड्रिपला देऊ शकतो. आता याच्यात काय करायचं आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला STBची जी काही नळी आहे ही नळी आपल्या याच्यामध्ये टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता ही आहे STBची नळी. आता ही नळी आपल्याला याच्यामध्ये घालून द्यायची आहे अशा पद्धतीने. पूर्णपणे जी आहे ही तळाला ही नळी आपल्याला द्यायची आहे घालून. आता ही नळी जी आहे ही तळाला गेलेली आहे. आणि आता आपलं फक्त इंजन चालू करून द्यायचं आहे. आता इंजन चालू केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मी पाणी कशा पद्धतीनं ओढल्या जात आहे.
मित्रांनो, एक ड्रम जो आहे हा सोडून झाला आहे आपला. तर बघू शकता खाली आता इथपर्यंत जाऊस्तोवर काहीच अडचण नाही आली. आणि आता खाली गेल्याच्या नंतर जिथे एकदम असा घट्ट राळा आहे जो तळाला राहतो, त्या घट्ट राळ्यामध्येच थोडंसं आता आपलं यातमध्ये जे काही पाणी फिल्टर होण्याचे जे काही प्रमाण आहे हे थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडंसं थांबून त्याला जे आहे आपल्याला सोडावं लागणार आहे. पण जवळजवळ मित्रांनो 90% पाणी हे जे आहे ह्या फिल्टरच्या माध्यमातून जे आहे आपलं निघालेलं आहे बाहेर. आता फक्त 20% पाण्यात राहिलेलं आहे आणि त्या 20% पाण्यामध्ये सुद्धा 10% ही सरकी आणि शेंगदाण्याची जी काही आहे ही पेंडच आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे जे काही फिल्टर आहे आपलं हे बऱ्यापैकी 80% तरी सक्सेस झालेलं आहे. थोडंसं तळात राहत आहे, तर त्याला थोडंसं असं हलवून जर घेतलं तर पाणी येऊ शकतं. तर बघू शकता पुन्हा आतमध्ये जे आहे पाणी येण्यासाठी पाईपात आता दिसणार नाही, पाईपात तळात अंधार दिसतोय, पण माझ्या डोळ्यांनी मला दिसतं आहे का आता पाईपामध्ये जे आहे हे पाणी जे आहे हळूहळू जे आहे हे जिरपत आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आता आपलं हे फिल्टर बऱ्यापैकी आपण सक्सेस केलेलं आहे. 80% काम जे आहे आपण याच्यातून कमी केलेलं आहे. आणि यानंतर जे काय आहे आता हे पूर्ण ड्रम सोडून झाल्याच्या नंतर साधारण आपले 6 ड्रम आहेत, इकडं 3 आहेत आणि इकडं 3 आहेत. हे 6 ड्रम सोडून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण याच्यामध्ये पाण्याने फुल भरणार आहोत आणि 2 किलो जे आहे पुन्हा याच्यात 2 किलो 2 किलो 2 किलो म्हणजे प्रत्येक ड्रममध्ये 2-2 किलो जे आहे आपण पुन्हा गूळ टाकणार आहोत आणि पुन्हा 3 दिवस जे आहेत हे भिजवणार आहोत. आपण याला यावेळी जे आहे टाकलेला दिवस सोडून 4 दिवस भिजवलेला आहे आणि 5व्या दिवशी सोडलेला आहे. आणि टाकलेला दिवस जर धरला तर आपण याला 5 दिवस जे आहे हे भिजवलेलं आहे आणि 6व्या दिवशी जे आपण याला सोडत आहोत. तर अशा पद्धतीने जे आहे बऱ्यापैकी आपलं फिल्टर हे सक्सेस झालेलं आहे. मला तरी वाटतं आहे की 80% ताण जो आहे आपला कमी झालेला आहे आणि आता आपल्याला जे राहिलेलं आहे फक्त 20%. तो पण ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा ज्यावेळेस भिजवत आहोत तर त्याच वेळेस ताण होणार आहे. ह्यावेळेस एवढं पाणी शिल्लक राहिलं याच्यामध्ये काही अडचण नाही. आपल्या याच्यात पुन्हा पाणीच भरायचं आहे, तर एवढ्या पाण्याचा विषय सोडून द्यायचा आणि नवीन ड्रम जे आहेत ते सोडून घ्यायचे आणि पुन्हा याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. तर नेक्स्ट टाईम थोडासा आपल्याला साधारणतः थोडासा 20% त्रास हा आपल्याला घ्यावे लागेल शेवट. पण त्यापैकी 80% काम तर आपलं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आपला फिल्टर हा सक्सेस झालेला आहे. मित्रांनो, आता जी काय आपली स्लरी होती भिजायला घातलेली ती आता आपली सोडून झालेली आहे. आता मी पुन्हा त्याच ड्रममध्ये आहे तशाच याच्यामध्ये पुन्हा पाणी जे आहे हे लोड करून फुल केलेले आहेत आणि ते यामध्येच पुन्हा प्रत्येक ड्रममध्ये 2-2 किलो गूळ आपण टाकून फक्त आता 3च दिवस ठेवणार आहोत. पहिल्या वेळेस आपण 5 दिवस ठेवलं होतं, आता ह्यावेळेस फक्त 3च दिवस ठेवणार आहोत. आता ते सोडत असताना याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आल्या ते आपण थोड्याशा शेअर करूया, जेणेकरून तुमचे ते अगोदरच लक्षात आल्यामुळे जे काय तुम्हाला जे काय अडचणी यायच्या त्या येणार नाहीत. तर आता एकदा थोडंसं झाडाखाली जाऊन बसू आणि तिथं थोडीशी आपण याच्यामध्ये काय काय उणिवा आल्या आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने सोडवायच्या आहे त्यावर आपण थोडीशी चर्चा करू. यामध्ये जे आहे आपण ज्यावेळेस पहिल्या ड्रममध्ये टाकतो, आता ज्या शेतकऱ्याची एकच ड्रम असेल त्यांना नाही अडचण यायची, पण ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांना 3 ड्रम करणं आहे, कोणाला 2 ड्रम करणं आहे, काहींना 4ही करण्याची वेळ येऊ शकते ज्या त्यांच्या क्षेत्राच्या नुसार. एक तर पहिल्या ड्रममधून आपण सोडून झाल्याच्या नंतर साधारणतः 70% आपण अगोदर 80% म्हणालो होतो, पण 70% जे पाणी आहे हे बऱ्यापैकी सोडलं जातं आणि 30% जे आहे मटेरियल जे आहे ड्रममध्ये ते शिल्लक राहतं. आणि शिल्लक राहिलेलं मटेरियल जे आहे नंतर मग ते घट्ट खाली जे आहे ते घट्टच मटेरियल शिल्लक राहतं आणि मग पुन्हा ते जाळीला जे आहे असं चिपकून बसतं आणि त्यातून पाणी जे आहे हे फिल्टर होत नाही. त्यामुळे तिथे जे आहे आपल्याला एक ड्रम सोडून झाला का आपल्याला ते फिल्टर एकदा क्लीन करावे लागणार आहे. पाण्याने त्याला जे आहे धुवून काढावे लागणार आहेत. आपल्या विहिरीपाशी पाण्याचा नळीचा एखादा पॉईंट काढलेला असतोच, ते पॉईंट चालू करून जे आहे आपल्याला तो पूर्णपणे क्लीन करायचा आणि मग पुन्हा दुसऱ्या ड्रममध्ये टाकून जे आहे तो चालू करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढची जी समस्या आहे ती समस्या म्हणजे काळजी म्हणता येईल आपल्याला त्याला. आपण ज्यावेळेस ड्रममध्ये त्याला सोडत आहोत तर एक अगोदर मी हे सांगेल की ज्यावेळेस आपल्याला ही स्लरी सोडायची आहे
त्याच्या आधी किमान आपल्याला 1 तास अगोदर यायचं आहे. पूर्णपणे स्लरी जी आहे ही पूर्णपणे हलवून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस सोडायची आहे त्यावेळेस अजिबात हलवायची नाही. तिला शांत आहे तसंच ठेवायचं आहे. तासभर अगोदर येऊन जे आहे ते हलवायचं आहे आणि तासानंतर जे आहे सोडण्यासाठी चालू करायचं आहे. मग जो काही आपण फिल्टरचा पाईप जो तयार केलेला आहे, तो डायरेक्ट जो आहे ह्या बुडात घालायचा नाही. हळुवारपणे त्याला थोडं जे आहे हे खाली न्यायचं आहे. साधारणतः 1-2 फूट खाली गेला का तिथे थांबवायचं आहे आणि नंतर मग हळू थोडासा आपल्याला तो जसं पाणी खाली जाईल तसं थोडा खाली घ्यायचा आहे. यामुळे काय होईल डायरेक्ट खाली तळात न गेल्यामुळे स्लरी जी आहे ही जे आहे मटेरियल जे आहे हे ढवळून वरती येणार नाही. आपण डायरेक्ट जर खाली टाकलं तर ते मटेरियल लगेच ढवळून वरती येणार आणि ते पुन्हा जे आहे आपल्या जे काही कपडा आहे त्या कपड्याला चिकटणार आणि जे काही आपण होल पाडलेले आहेत पाईपाला ते होल जे आहेत हे क्लोज होणार आहे. दुसरं म्हणजे त्या पाईपाला जास्तीत जास्त जे आहेत आपल्याला होल पाडायचे आहेत. जेवढे जास्त होल पाडता येईल तेवढे जास्त होल पाडा. मग जेवढे जास्त होल राहतील तेवढं आपल्याला ते पाणी जे आहे आतमध्ये येण्यासाठी आपल्याला चांगलं राहील आणि जास्तीत जास्त पाणी जे आहे आतमध्ये झिरपण्यासाठी सुरुवात राहील. कारण होल जर कमी राहिले आणि ते जर ब्लॉक झाले तर पूर्णपणे लगेच पाणी थांबलं जाईल आणि होल जास्त असेल थोडं जरी पाणी झिरपत राहिलं तरी आपलं जे हे आहे एस-टी-बीला पुरेल एवढं पाणी त्यामध्ये जे आहे स्टोअर होत राहतं आणि एस-टी-बी जे आहे त्याला खेचत राहतो. यामध्ये अजून एक सांगेल, ज्यावेळेस आपण आता जे काय आपण स्लरी बनलेले आहे, शेंगदाणा पेंट 5 किलो घेतलेली आहे आणि सरकी पेंट जी आहे ही 5 किलो घेतलेली आहे. दोन्ही जे आहे आपण मिश्रण हे एकत्र केलेलं आहे. यामुळे काय झालं का जो खालचा जो तळाचा जो एरिया आहे ड्रमचा तो जास्त व्यापला गेला सरकी फुगल्याच्या नंतर आणि शेंगदाणा पेंट फुगल्याच्या नंतर. तर यामध्ये आपण एक असा निर्णय घेतला आहे याच्यामध्ये का दोन्ही एकत्र न टाकता एकदा शेंगदाणा पेंट जे आपल्याला द्यायची. एकदा शेंगदाणा पेंट देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला एकदा सरकी पेंट द्यायची. म्हणजे आज शेंगदाणा पेंट भिजवायला घालायची, 5 दिवस ती भिजवायची आणि ती ड्रिपने सोडून दिल्याच्या नंतर पुन्हा पाणी टाकायचं आहे, पुन्हा 3 दिवस भिजवायची आहे आणि पुन्हा सोडून द्यायची आहे. त्यानंतर ते जे काही रॉ मटेरियल शिल्लक राहणार आहे ते मटेरियल आपण आपल्या बादलीच्या साहाय्याने किंवा ड्रमच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि झाडाचं जे काही आपलं ड्रिप आहे ड्रिपच्या खाली आपण एक 10-12 झाडाला ती थोडी जी आहे ही टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 5 किलो सरकी पेंट टाकायची आहे आणि ती आता सरकी पेंट टाकत असताना सरकी पेंट 4 दिवस भिजवायची आहे. 5 दिवशी सोडायची आहे आणि पुन्हा ज्यावेळेस पहिलं सोडून झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या ड्रममध्ये पुन्हा पाणी ॲड करून गुळ ॲड करायचं आहे आणि 3 दिवस भिजवायचे आहे आणि 4थ्या दिवशी सोडून द्यायची आहे. असं जर केलं तर मित्रांनो अजून याच्यामध्ये आपल्याला सोपं येईल. कारण एखादा प्रयोग आपण करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आहेत ह्या समस्या तयार होत असतात आणि त्या समस्यांना कसं सामोरं जाता येईल किंवा त्या समस्यांवर आपल्याला काय पर्याय करता येईल, तो पर्याय काढण्यासाठी जे आहे आपल्याला एक जे पाऊल आहे हे पुढं अजून टाकत जावं लागतं आणि त्यामध्ये पुन्हा आपला जो आहे हा वेळ वाढत जातो. तर अशा पद्धतीने जे आहे जी काही माहिती होती आपली स्लरीचा जो काही आपण जुगाडू फिल्टर बनवला होता, माझ्या मते तो 70% सक्सेस आजही झालेला आहे. कारण हीच 5 ड्रम स्लरी जवळजवळ 6 ड्रम माझे 6 ड्रम आहेत स्लरीचे. हे जर मला हाताने फिल्टर करून जर सोडण्याची जर वेळ आली असती तर मला कंप्लीट पूर्ण 1 दिवस गेला असता. ते पूर्णपणे फिल्टर करणे, त्याला व्यवस्थित गाळून घेणे आणि मग ड्रिपने सोडणे आणि त्यासाठी मला पुन्हा 2-3 ड्रम ॲडिशनल लागले असते. आता यामुळे काय झालं की मी 1 तासामध्ये जे आहेत हे प्रत्येक ड्रममधलं 70% जो काही आर्क निघालेला आहे, तो 70% आर्क मी 1 तासामध्ये जो आहे हा 6चे 6 ड्रममधला 1च तासामध्ये जे आहे मी सोडून दिलेला आहे. म्हणजे तसा तो सक्सेस आहे, पण त्याला अजून सोपं करण्यासाठी आपल्याला हा एक पर्याय करायचा आहे का आपल्याला एक वेळेस फक्त एकच भिजायला घालायचे आहे. 2 लिटर पाण्यामध्ये फक्त 5 किलो शेंगदाणा पेंट जर गेली तर ती अगदी तळाचा फक्त खालचा एवढा जो आहे एरिया व्यापणार आहे आणि एवढा वेळ एरिया जर त्यानं व्यापला तर आपल्याला त्यातलं 95% जे आहे 95-96% पाणी आपल्याला त्याच्यामधून जो काही आर्क आहे तो आपल्याला भेटणार आहे आणि फिल्टर करण्यासाठी किंवा सोडण्यासाठी ते आपल्याला अजून सोपं जाणार आहे. यामध्ये अजून एक प्रयोग आपण असा करणार आहोत. आता जी काही पुढली नेक्स्ट आमची जी काही स्लरी आहे त्याच्यामध्ये आपण तो करणार आहोत. बऱ्याच जणांचं तोंडचं मी ऐकलं होतं का सरकी किंवा शेंगदाणा पेंट डायरेक्ट ड्रममध्ये न टाकता तिला आपल्याला एखाद्या कापडामध्ये बांधायची आहे आणि ती ड्रममध्ये सोडायची आहे. जेणेकरून जे काही मटेरियल आहे किंवा चोथा आहे हा ड्रममध्ये न जाता तो फडक्यामध्येच राहणार आहे आणि त्यामधून जे काही पाणी आहे फक्त पाणीच जे आहे ड्रममध्ये येणार आहे. आता ते कशा पद्धतीनं तयार होऊ शकतं, त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये आर्क बऱ्यापैकी येऊ शकतो
ते आपण जे आहे भविष्यामध्ये जे आहे चेक करणार आहोत. त्यामधूनही जर आपल्याला आर्क चांगला वाटला तर ते प्लस आपलं हे स्लरी फिल्टर जो आपण जगोडं बांधलेलं आहे, हे जर आपण केलं तर 100% आपल्याला 10,000, 15,000, 20,000 ह्या किमतीचे फिल्टर जे आहेत आपल्याला घेण्याची गरज पडणार नाही. अगदी आपण क्षुल्लक पैशामध्ये जे आहे आपण साधारण आपण हा फिल्टर बनवू शकतो आणि कमी खर्चामध्ये आपल्या शेती जी आहे ही भरभरून जी आहे ही पिकवू शकतो. तर जे काही समस्या होत्या याच्यामध्ये जे येत होत्या, त्याचाही आपण बऱ्यापैकी ह्याच व्हिडिओमध्ये जे आहे उल्लेख केलेला आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही यावर अजून प्रश्न असतील तर एक कमेंट करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्लरी सोडण्यासाठी हा बऱ्यापैकी फायदा होईल आणि त्यांचा कमी वेळेमध्ये जायची स्लरी सुटल्या जाईल. कारण दिवसभराचं काम जे मला जाणार होतं ते आज माझं 1 तासामध्ये जे आहे हे फायनल झालेलं आहे. तर बऱ्यापैकी तो सक्सेस हा झालेला आहे 70% पर्यंत. 30% उणीव आहेत. तर त्या 30% उणीवामध्ये आपण जर 5-5 किलो जर केली, त्यामध्ये अजून एक 15% 20% पर्यंत जी आहे आपली जी काही आहे अडचण आहे आपल्याला तीही सॉल्व्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर जे काय आपण जे म्हणलो फडक्यामध्ये बांधून असं ते गथुडं त्याच्यामध्ये जे चुंबडं त्याच्यामध्ये जे आहे ड्रममध्ये टाकायचं आहे. तर तो एक प्रयोग आपण करून बघूया. त्यामध्ये किती आपला सक्सेस भेटतोय आणि तो जर सक्सेस झाला तोही आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती जे आहे आपण शेअर करूया. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.